कष्ट करण्याची तयारी असली की शिक्षण यशाच्या आड येत नाहीये। कोल्हापूर जिल्ह्यातल्या मिंचे गावच्या संजय जाधव यांनी नेमकं हेच सिद्ध करून दाखवले। नोकरी करत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या जाधवांनी सध्या मुक्तसंचार गोठ्याच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय सुरू केलाय। कल्पकतेने सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आज ते अतिशय कमी श्रमात चांगली आर्थिक कमाई करतात। त्यांच्या मुक्तसंचार गोठ्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत। सध्या सर्वच शेतकरी दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून चर्चा करताना आढळतात, परंतु हा दुग्ध व्यवसाय का परवडत नाही याचा विचार मात्र कोणताच दुग्धोत्पादक शेतकरी करताना दिसत नाही। त्यामुळे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी प्रथम आपला दुग्ध व्यवसाय कोणत्या गोष्टींमुळे तोट्यात जातोय हे शोधून काढणं गरजेचं आहे। तसं केल्यास दुग्धोत्पादन यशस्वी करण्यासाठी कोणत्या बाबी करता येणं शक्य आहे हे ठरवून त्यानुसार नियोजन करणं शक्य आहे। नोकरी अधिक भाजीपाला, त्याच्यानंतर आम्ही सेटल झालो। त्यावेळेला पूर्वी आमची 1 एकर जमीन होती, त्याच्यानंतर ही नोकरी भाजीपाला असं करून आम्ही एक अर्धा एकर जमीन खरेदी केली आणि 15 वर्षे सातत्यानं भाजीपाला म्हणजे प्रोडक्शन, वाहतूक स्वतः आणि किरकोळ विक्री स्वतः, त्यामुळं आम्हाला भरपूर त्यावेळेला पैसे मिळाले। पण आता जमिनीच्या या माध्यमातून मार्केटिंग व्यवस्थित करता येत नाही, म्हणून आम्ही आता सध्या गेले वर्ष बरं झालं गायींचा मुक्त गोठा केलेला आहे। तर आता आमच्याकडं सुरुवातीला 4 गायी होत्या प्युअर एचएफ हॉस्टेलमधल्या, आता आमच्याकडं टोटली 8 गायी झालेल्या आहेत। 8 गायीपैकी जवळजवळ 80 लिटर दूध आता आमचं रोजच्या रोज आता पर डे चालू झालेलं आहे। वासरू संगोपन ही त्यापैकीच एक बाब असून प्रत्येक शेतकऱ्यानं जनावरांच्या गरजेनुसार वासरू संगोपनावर भर देणं गरजेचं आहे। या माध्यमातून प्रत्येक दुग्धोत्पादक शेतकरी एक गाय किंवा म्हशीच्या संगोपनातून स्वतःचे 50 ते 60 हजार रुपये हमखास वाचवून चांगले दुधाळ जनावर स्वतःच्या गोठ्यात तयार करू शकतो। पण काहीतरी करायचं, आता एक मुक्त गोठ्याची संकल्पना आली, आता आपण काहीतरी एखादा मुक्त गोठा करावा, गायी काहीतरी कराव्या म्हणून या उद्देशानं आम्ही आता सुद्धा ऊसाचं सोडून मुक्त गोठा केलेला आहे। आणि त्यात सुद्धा आम्ही आता नवीन आधुनिक तंत्रज्ञान आणलेलं आहे की पाणी आमच्या गोठ्यामध्ये पाणी पाजायला लागत नाही गायरासनी। दूध काढताना मिल्किंग मशीनचा वापर केला आहे। भाजीपाल्यापेक्षा आम्हाला आता हे दुधाचा धंदा बरा वाटतोय, कारण सकाळी 1-2-3 तास काम आणि संध्याकाळी 1-2-3 तास काम केलं की ते आम्हाला आरामदायक वाटायला लागले। पशुखाद्य आणि जनावरांचा चारा ही दुग्ध व्यवसायातील दुसरी खर्चिक बाब असून त्यासाठी देखील शेतकऱ्यांनी विशेष नियोजन करणं गरजेचं आहे। बऱ्याचदा शेतकरी स्वतःच्या शेतीत जनावरांसाठी चारा पिकं घेण्याऐवजी बाहेरून विकत आणण्यावर भर देतो। चारा विकत आणताना तो कित्येक पटीने महाग विकत घ्यावा लागतो। त्याऐवजी स्वतःच्या शेतीतच उपलब्ध जमिनीवर प्राधान्याने चारा पिकं घेतल्यास त्याचा फायदा दुग्ध व्यवसायात नक्कीच होतो। मुक्त गोठ्याचे फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत तसे बघितले तर जनावर मुक्त असल्यामुळं पाणी प्यायचा त्रास कमी आहे, त्यात पहिला मुद्दा। दुसरी गोष्ट, मुक्त गोठा असल्यामुळं आम्हाला शेण काढण्याचा कमी ताप आहे। आणि माझी वारणा साखर कारखान्याची जनरल ड्युटी आहे 8 ते 5, त्यामुळे सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी 1-2 तास काम केलं तर मी तसं 8 गाया सांभाळू शकतोय। वैरण जवळ आहे आणि अर्धा एकर हत्तीघास केल्यामुळं आणि जनावर पण व्यवस्थित राहतात। मुक्त गोठ्यात कसं तुमची माझावर आलेली जनावर कळतात आणि औषध उपचार कमी आहे, मस्टर्ड होणं, पुन्हा बाकीचं आरोग्यदायक चांगलं राहतात। जनावर पण 2 टाईम वैरण टाकल्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ, त्यामुळे जनावरांची पण रवत वगैरे चांगली होत्या, आरोग्याला पण चांगला आहे, फॅट पण चांगला आहे, त्यामुळं जनावर तंदुरुस्त राहतात। आणि ह्यो मुक्त गोठ्याचा फायदा आहे म्हणून मी आता या मुक्त गोठा गायीच्या मुक्त गोठ्याकडे वळलेलो आहे। त्याचबरोबर सध्या ऊस देखील जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यावर शेतकरी भर देतात। हे करताना कारखान्याला 2 रुपये किलोने विकतात, मात्र वैरणीसाठी विकत आणताना तोच ऊस 8 ते 10 रुपये किलोने विकत आणतात। त्यामुळे अशा बाबींवर देखील शेतकऱ्यांनी गांभीर्यानं विचार करणं गरजेचं असल्याचं संजय जाधव यांनी सांगितलंय। आता आमचं सुरुवातीला ज्यावेळेला 1 वर्ष झाला आम्ही हा मुक्त गोठा चालू केला, सुरुवातीला आमच्या 4 गाया होत्या, आता आमच्याकडं जवळजवळ 8 गाया आहेत, प्युअर एचएफ गाया आहेत। आणि सकाळी मी पहाटे 5ला उठतोय, 5ला उठून सकाळी शेण वगैरे काढायचं, पुन्हा गैरं बांधायची, पुन्हा धारा काढायच्या, वैरण भरडा घालून, तर जवळजवळ आमचं 6:45ला धारा काढून कंप्लीट होते, कारण मिल्किंग आमच्याकडं मशीन आहे। आणि त्याच्यापासून संध्याकाळी परत आम्हाला 5ला आणि नोकरीतनं मला 1-2 तास काम करायला येते। आणि जवळजवळ आता आमचं 80 लिटर दूध आहे आणि 80 लिटर दुधापैकी रोजचं आमचं जवळजवळ 1900 रुपयाचं दूध होतं आहे।
आणि टोटली 19,000 रुपये आम्हाला आता 10 दिवसाला निघते. महिन्याला 57,000 रुपयाचं दूध आता टोटली होते. त्यापैकी 25,000 रुपये पशुखाद्य, 5,000 रुपये कामगार खर्च आणि 2,000 दवाखाना आणि मिनरल मिक्सर असं 32,000 रुपये खर्च होते. त्यापैकी आम्हाला महिन्याला आता 25,000 रुपये शिल्लक राहतात. आणि वर्षाला आमचं एक आता जवळजवळ एक 10 ट्रॉली शेणखत निघते. एका ट्रॉलीची किंमत 2,500 रुपये. वर्षाला आम्हाला एक 25,000 रुपयाचं शेणखत आता टोटल निघते. जनावरांना पोषक आहार देण्याच्या दृष्टीने सध्या अझोला आणि हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा निर्मिती करणं शक्य झालंय. या तंत्रांच्या माध्यमातून 8 ते 10 दिवसात उत्तम प्रकारचे पोषण मूल्य असलेला चारा कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत प्रत्येक शेतकऱ्याला घेता येणं शक्य आहे. याचा देखील फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं अवलंब करणं गरजेचं असल्याचं संजय जाधव यांनी सांगितलंय. मित्रांना एक विनंती आहे की ती कवा वैरण आणायची, कवा आपण शेण काढायचं, ती नको बाबा आपल्याला कुठंतर कामाला गेल्याला चांगलं येत नाही, तसं म्हणून चालणार नाही. कारण आपलं जे घरचं दूध आहे ते आपल्याला खायला मनसोक्तपणे आहे. तर त्यासाठी तरुण पिढीने सुद्धा याकडे वळायला पाहिजे. जास्त आम्ही आता गाठगाय केल्या, 10 केल्या, भविष्यात आणि वाढवायचं आहे. ह्याच्यापेक्षा तुमच्या कुतीप्रमाणे 1-2 जनावर असताना पण आई वडील करतात, त्यांना मदत करावी. आणि ह्यात त्या निमित्तानं व्यायाम होईल म्हणा, टाइमपास होईल म्हणा. आता आपण रिकामं दुसरीकडेच काहीतरी डॉल्बी लावून काहीतरी आपण तिकडं हे करत बसतोय. त्याच्यापेक्षा आपली 1-2 जनावर चांगली असावी, दूध आपल्याला भरपूर खायला मिळेल, त्या निमित्तानं रानाकडे जायला जमल, आपल्या शेतीचं काय चाललंय बघता येईल, आई वडिलांनी तेवढी विश्रांती मिळेल. याकडे सुद्धा तरुण पिढीने लक्ष ठेवावं. आणि आपला हा पारंपरिक दुग्ध व्यवसाय ह्याच्यात सुद्धा नवीन डेव्हलप करून आधुनिक तंत्रज्ञान कसं काय आणता येईल, मिल्किंग मशीन, हायड्रोपोनिक, अझोला, ह्या कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त कसं फायदा उचलता येईल असे तरुण पिढीने सुद्धा करावं अशी माझी विनंती आहे. एकूणच प्रत्येक दुग्धोत्पादक शेतकऱ्यानं तोट्यात जाणारा दुग्ध व्यवसाय वाचवण्यासाठी स्वतःच छोटे छोटे प्रयोग केल्यास दुग्ध व्यवसाय हमखास यशस्वी करता येणं शक्य असल्याचं मत संजय जाधव यांनी व्यक्त केलंय. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.